नमस्कार मित्रांनो, बघा मामा आलेत आपल्याकडं. नागिनीचा मंत्र टाकाय डोक्याला यांच्या नागिन झालेले आणि 2 आठवडे झालं नागिन झाले ना, आग होती भरपूर. तर आता मंत्र टाकले आपल्या 10 मिनटं झालं. तर मामा कुठं राहा, तुमचं नाव पत्ता सांगा सगळं. तरडे तरडे इथं जवळ आहे ना. हां, तर पहिले एक पेशंट टिकाला झाला होता आपला त्या तरड्याचा. पहिले एक आलता. हां, तिने सांगितलं ना. आता आग ह्याची आई आली ती पोराची, म्हणजे मामाला जी घेऊन आलेत का त्याची आई आली ती, त्याची नागिन उतरली. आता डोक्याची आग जी आपण मंत्र टाकले ती किती कमी झाली आता. 4 कमी झाली. किती एक 5 ते 10 मिनिट झाले टाकला. तर आता किती 20 मिनिटात कमी होईल. अजून 2 दिवस यायचे आपल्याला. हां, 2 दिवस आल्यानंतर तुमची काय आग आहे डोक्यातली ती सगळं कमी होऊन जाईल. आणि आता सध्या आग वाईच कमी झाली लगेच. म्हणजे किती म्हणजे कमी झाली चांगल्यापैकी. बरं वाटायला आग होती ती. म्हणजे आग कशी पडते या नागिनीची अशी म्हणजे चणचण करते का काय होतं बाबा. हां हां, कमी पडलं ना. हां बघा, कमी पडलं. आता एक टाकून काय नाही, आम्ही आणि चहा बी प्यायला नाहीत. मंत्र टाकला लगेच मामाला म्हणलं व्हिडिओ. हां, हात बी धुतले नाही, ते नुसतं बस लावायची इथं. आणि म्हणलं मामा लगेच एक मंत्र टाकीत चालू की तुमची आग कमी होत चालते. आग आता कमी झाली. 2 दिवसांनी मामाला यायचं आहे. चला मग मित्रांनो, जेवढा तेवढा व्हिडिओ प्रत्येकपर्यंत पोहोचावं, कारण नागिनीचं बेकार दुखणं आहे का मामा. हां, ज्याला झालं त्याला माहिती आहे. झालेल्या माणसाला काय देव आठवतात. लय बेकार आग राहते. त्याच्यामुळं नागिनीचं घर बसू नका. हडपसरच्या बाजूला आसपास कुठं भेटले की माझा प्रत्येकावर नंबर भेटतो, फोन करायचा आणि यायचं. बरोबर. हां, मामाला बी नंबर दिला लिहून आता. चला मित्रांनो, नमस्कार.